सावनेर नगर परिषद प्रशासनाचा अत्यंत असंवेदनशील आणि निष्काळजीपणाचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आलाय। विजेचा करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या एका बंदराच्या मृतदेहाची नगर परिषदेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनातून ने-आण करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सावनेर येथे एका बंदराचा विजेचा तीव्र झटका लागल्याने जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाला कळवण्यात आले, मात्र नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मृत बंदराला नियमानुसार वन विभागाच्या ताब्यात देण्याऐवजी थेट सामान्य कचऱ्यासोबत कचरा गाडीत टाकून वाहतूक सुरू केली। वन्यजीवाच्या मृतदेहाची कचऱ्याप्रमाणे विल्हेवाट लावली जात असल्याचे निदर्शनास येताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हे वाहन रोखले आणि मृत बंदर ताब्यात घेतले। त्यानंतर हितेश बनसोड यांनी वन विभागाचे अधिकारी विजय गंगावणे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृत बंदराचा ताबा घेऊन पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रियेला सुरुवात केली। या घटनेमुळे मृत वन्यजीवांची हाताळणी आणि विल्हेवाट लावण्याबाबत सावनेर नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगर परिषदेने स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी आणि या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट। आज सकाळी एक कॉल आला, एक बंदर मृत अवस्थेत पडून आहे बा। आम्ही सदर घटनेची माहिती नगर परिषदेला दिली। नंतर आम्हाला माहित पडलं की त्यांनी कचऱ्याच्या गाडीतून त्या वानराला घेऊन चालले। आता त्या कचऱ्यातून गाडीतून आम्ही त्याला काढलं आणि वन विभागाच्या ताब्यात दिलेलं आहे। समुचित प्रोसिजर करतील।